हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 33. मायेकरिता वेदश्रुती, मायेकरिता नाना विपत्ती, मायेकरिता होती मूढ ते विवेकी. मायेकरिता वेदश्रुती. ओम असा परम दिव्य महाध्वनी झाला आणि आत्मारामामधून या ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाली. या सर्वाला आपण सृष्टी असे म्हणतो. मूलभूत परमदिव्य ऊर्जामय चैतन्यमय अदृश्य अरूप अव्यक्त निराकार असलेला आत्माराम येथे दृश्य झाला. लक्षात घ्यावे की असे जरी घडले तरी आत्मारामाचे मूलभूत स्वरूप जसेच्या तसे अबाधित राहिले. उदाहरणार्थ, नाटकात काम करताना बाळकोबांचा बाळू राजाचा पोशाख घालतो आणि रंगमंचावर राजा म्हणून अभिनय करतो. मूलतः तो बाळकोबांचा बाळू जसा असतो तसाच असतो. तो त्याचा पोशाख आणि अभिनय नाटकापुरताच असतो. तो त्याचा पोशाख आणि अभिनय कितीही सत्य असला, त्यावेळी प्रेक्षक ते सर्व प्रत्यक्ष अनुभवित असले तरीही ते काही काळापुरते मायावी असते, बेगडी असते, मिथ्या असते. ती बाळूची सत्य ओळख नसते. यालाच भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी ब्रह्मसत्या जगत मिथ्या असे म्हटले आहे. याचा अर्थ जगत असत्य नाही, तर ते काही काळापुरतेच असते. ते शाश्वत नाही. ते सतत बदलत असते. ते सृष्टीलीला अनुभवण्यापुरतेच वापरायचे असते. याचप्रमाणे सृष्टी आत्मारामाचे मूलभूत स्वरूप नाही, म्हणून ही त्याची माया आहे. माया असत्य नाही, तर ती मिथ्या आहे, भासमान आहे. एक एक लीला घडत आहे आणि आपण एक एक जन्म घेत एकेका योनीमधून ती अनुभवायची आहे. मायेमधून जी सृष्टी निर्माण झाली आहे तिचा केवळ आस्वाद घ्यायचा आहे. त्याने भावना विवश व्हायचे नाही, त्यात सहभागी व्हायचे नाही. वैश्विक रंगमंचावर आत्माराम लीला करत आहे. त्याची ती लीला आपण या मायेचा उपयोग करून फक्त अनुभवायची आहे. ती उपभोगायची नाही. त्यात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नाही. ती जशी घडत आहे तसा त्याचा स्वीकार करायचा आहे. नाटक पाहताना आपण त्रयस्थ भावनेने ते पाहतो आणि त्याचा केवळ आनंद घेतो. याचप्रमाणे या मायावी सृष्टीचा आपण साक्षी राहून आस्वाद घ्यायचा आहे, त्यात सहभागी व्हायचे नाही. या सर्वांचा साक्षीत्वाने कैवल्यानंद घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण अनेक योनींद्वारे देहाद्वारे वैश्विक यात्रा करत या सृष्टीचा साक्षीत्वाने आस्वाद घेतो. शेवटी 84 लक्षांची योनी देह हा या वैश्विक यात्रेची सांगता करून पुन्हा योगधामी आत्मारामाच्या चरणी सेवेला जाण्यासाठी धारण केला आहे. या सर्वाचे आकलन व्हावे म्हणून मानवी देहाला अन्य योनींपेक्षा अनन्यसाधारण बुद्धी प्रदान केलेली आहे. परंतु या मायावी सृष्टीचा साक्षीत्वाने आस्वाद घेताना त्याच अनन्यसाधारण बुद्धीमुळे मानवाने साक्षीत्व सोडले आणि मानव मायेच्या उपभोगात अडकला. मानवाने त्याच्या त्या अनन्यसाधारण बुद्धीचा उपयोग करून नवनवीन उपभोग शोधून येथे उपभोग घेत बस्तान बसवले आणि येथेच मुक्काम केला. तो संचितात रुतला आणि सुखदुःखात जन्ममरण अशा दुर्दैवी फेऱ्यात अडकला. पुढे यथाकाळी एकमेव मानवयोनी सोडून इतर संपूर्ण सृष्टी केवळ आनंदात असताना अनन्यसाधारण बुद्धीचे वरदान असलेला मानव दुःखात का, असा प्रश्न काहींना बौद्धिक, वैचारिक आणि मानसिक त्रास देऊ लागला. याचा त्यांनी शोध घेतला
त्यासाठी त्यांनी वैराग्य धारण केले. साक्षीत्वाने जीवन जगत अथक परिश्रम केले. बाह्यभागी जर सृष्टी आहे तर त्याला आधार देणारे त्याविरुद्ध काहीतरी अंतस्भागी असायला पाहिजे. अशा विचारांनी त्यांनी अंतस्भागी शोध घेतला. या दिव्यावस्थेत त्याची ध्यानसमाधी लागली आणि यथाकाळी त्यांना याचा महाप्रसाद प्राप्त झाला. त्या दिव्यावस्थेत त्यांना आत्मानुभूती प्राप्त झाली. त्यांना या सृष्टीचा मानवी जीवनाचा सत्यार्थ त्या महादिव्यावस्थेत श्रुत झाला. हे महान लोक सत्यार्थाने ज्ञानी झाले, आत्मज्ञानी झाले. त्यांना आपण ऋषी असे म्हणतो. त्यांच्या त्या परमदिव्य ज्ञानाला आपण वेद असे म्हणतो. यालाच येथे श्री समर्थांनी मायेकरता वेदश्रुती असे म्हटले आहे. मायेकरिता नाना विपत्ती. या महामायेचा उपयोग करून मानवाने कैवल्यात आनंदात जीवन कसे जगावे, या सृष्टीचा नेमका सत्यार्थ काय आहे, या सृष्टीचा सत्यार्थाने आस्वाद कसा घ्यावा, याचे ज्ञान देणारे वेद आपल्या महान ऋषींनी याचे ज्ञान देणारे वेद आपल्या महान ऋषींना श्रुत झाले. पुढे आपल्या महान ऋषींनी त्या वेदांचे 3 भाग केले. त्यांनी यज्ञ सांगितले. यज्ञ याचा अर्थ देणे, दान देणे असा आहे. त्यायोगे विरक्त होऊन आत्मशोधन करायचे आहे. त्याला कर्मकांडाचे रूप देऊ नये. त्या भागाला ब्राह्मण असे म्हणतात. निसर्गोपासना कशी करावी या दुसऱ्या भागाला आरण्यके असे म्हणतात. त्यायोगे निसर्ग सानिध्यात ध्यानसमाधी साध्य करावी. त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त होते. शेवटी तिसऱ्या भागात वेदांचे सार सांगितले. त्याला वेदांत असे म्हणतात. यालाच श्री समर्थांनी येथे मायेकरिता, मायेच्या कारणाने विपत्ती म्हणजे व्युत्पत्ती असे म्हटले आहे. म्हणजे आपल्या ऋषींनी वेदांचे विश्लेषण करून ते सर्वांना सहज समजावे म्हणून विशद केले. हे सर्व मायेकरता केले गेले आणि यापुढे मानवाला त्या सर्वोच्च शक्तीचे, आत्मारामाचे ज्ञान झाले. मायेच्या निमित्ताने आत्माराम सर्वांना ज्ञात झाला. मायेकरिता होती मूढते विवेकी. ओवीची सांगता करताना श्री समर्थ सांगतात की अशा प्रकारे मायेमुळे आत्माराम सर्वांना ज्ञात झाला. या मायेच्या दुःखात पिचत पडलेल्या मूढांना त्यामधून बाहेर कसे व्हावे, सन्मार्गाला कसे लागावे, मानवी जीवनाचा नेमका सत्यार्थ काय आहे, हे वेदश्रुतींमुळे समजले. या योगे मूढ मायाबाजारात विवेकाने वर्तन करू लागले. ते विवेकी झाले. तथापि हेही तितकेच सत्य आहे की अशा प्रकारे वेदश्रुती उपलब्ध असूनही मायेच्या कच्छपी लागलेले, मायेने वेडेपिसे झालेले, माया बाजारालाच खरे आयुष्य जगणे असे मानणारे बहुसंख्य लोक आहेत. ते वेदश्रुती जाणू इच्छित नाहीत. इतकेच नव्हे तर ते वेदश्रुतींची टिंगल टवाळी करतात. असे असूनही आपण श्री समर्थांचा आदर्श ठेवायचा आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची आहे आणि आपले काम आपण करावयाचे आहे. भगवंत श्रींनी गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण एक लक्ष लोकांना सांगायचे काम करायचं आहे. त्यामधून एखाद्याला जरी या बाजूला वळण्याची सुबुद्धी झाली तरीही आपले श्रम सत्कारणी लागले असे समजायचे. लक्षात घ्यावे की एक पिढी बलिदान करते तेव्हा पुढील कित्येक पिढ्या सुखाने जीवन जगतात. हरिओम.